माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत एक प्रभावी व्यक्तिमत्व, कार्यक्षम नेतृत्व व कुशल सरपंच म्हणून मागील काळामध्ये भूमिका बजावलेल्या संगीता सतीश जाधव यांनी प्रभाग क्रमांक 3 मधून या माळेगावच्या सारेपाटावर हजारो समर्थकांच्या साथीनं आपला वारू पुढे केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतंय. 2010 साली त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माळेगावातील पहिल्या सरपंच होण्याचा बहुमान मिळाला होता. त्यांनी 2010 ते 2013 या आपल्या 3 वर्षाच्या कारकिर्दीत प्राधान्याने अनेक समस्यांची सोडवणूक केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतंय. त्याचबरोबर माळेगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्याचं आपल्याला पाहावयास मिळतंय. आज माळेगाव नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर पुन्हा एकदा त्यांनी माळेगावच्या रणसंग्रामात उडी घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून त्या या निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी तशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. त्यांच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीचा जर विचार करायचा झालं तर राजे अमरसिंह कॉलनी असेल किंवा विद्यानगर परिसर असेल, प्रामुख्याने या परिसरातील भूमिगत गटारांचा प्रश्न असेल, स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल, अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचा प्रश्न असेल किंवा पिण्याच्या शुद्ध व स्वच्छ पाण्याचा प्रश्न असेल, त्यांनी प्राधान्याने हे प्रश्न त्या ठिकाणी मिटवलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्राधान्यानं जी गावची मुख्य स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीचं सुशोभीकरण करणे, त्याचबरोबर पेठेतील मुख्य रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं काम असेल, तसेच अमरसिंह कॉलनीतील उद्यानाचा प्रश्न असेल, त्याला निधी मंजूर करून देण्याचा प्रश्न असेल, तो त्यांनी त्यावेळेस ते काम पूर्ण केले. त्याचबरोबर गणपती मंदिर, अमरसिंह कॉलनीमधील जे गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिरासमोरील जो सभामंडप आहे त्या सभामंडपाकरिता देखील निधी मिळवून देण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका धरली होती, निधी मिळवून दिला होता. त्याचबरोबर त्यांनी आपल्या कारकिर्दीत सर्वात महत्त्वाचं महिलांच्या आर्थिक विकासासाठी एक धोरणात्मक निर्णय घेत त्यांनी लक्ष्मी पतसंस्थेची स्थापना केली होती. त्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांचं संघटन केलं, हजारो महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या उदात्त हेतूने त्यांनी आर्थिक मदत या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे. सर्व या ठिकाणी गणपती फेस्टिवल असेल किंवा नवरात्र उत्सव असेल, या गणपती फेस्टिवल व नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी महिला असतील, आबालवृद्ध असतील त्यांच्याकरता विभिन्न सामाजिक धार्मिक उपक्रम राबवलेले आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी आपल्या लक्ष्मी महिला पतसंस्थेच्या वतीनं महिलांकरिता समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्याबरोबरच वृक्षारोपण, रक्तदान शिबिरांचं देखील आयोजन केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळालेलं आहे. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेला हा परिवार आहे. त्यांचा शब्द, अजितदादांचा शब्द प्रमाण मानून त्यांनी व त्यांच्या परिवारानं पक्ष स्थापनेपासून लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा इतर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्यामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम केल्याचं देखील बोलल्या जातंय, चर्चिलं जातंय आणि पाहायला देखील मिळतंय. त्यामुळे माळेगाव नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत त्यांचा विचार होणार का हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार या ठिकाणी नेमकी काय भूमिका घेत आहेत हे देखील पाहण्याचं औचित्याचं ठरणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 3 मधून संगीता सतीश जाधव माजी सरपंच पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहावयास मिळतील अशी आशा सर्वसामान्य जनतेमधून, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 3 मधील सर्वसामान्य नागरिकांमधून, त्यांच्या चाहत्यांमधून या ठिकाणी व्यक्त होताना दिसते. असो, या जर तरच्या बाबी झाल्या नेमकं भविष्याच्या गर्भात दडले का हे पाहण्यासाठी आपल्याला किमान काही काळ तरी वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत आपण चॅनलला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपलं डेली अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.